नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत. तर आज आपण अथर्वशीर्ष शिकणार आहोत. म्हणण्यापेक्षा मी अथर्वशीर्ष म्हणून दाखवते. आणि अथर्वशीर्ष का म्हणतात त्याच्याबद्दल थोडी आपण माहिती पण ऐकूया. तर गणपती येऊन गेलेत आपल्याकडं. अनंत चतुर्दशी परवाच झाली. गणपती बाप्पाचं खूप छान विसर्जन झालं. तर आज आता आपण अथर्वशीर्ष मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्याच्या अथर्वशीर्ष म्हणण्यामुळं आपल्यावरती काय परिणाम होतात किंवा आपल्याला त्याचा कसा उपयोग आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. तर आपण अथर्वशीर्ष म्हणूया. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणार्तात् अवचोत्वार्तात् अवाधरार्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादितीव्यसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वो जायते सर्वं जगदं तत्त्व सृष्टति सर्वं जगदं त्वयि लयमेषति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तव मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचृत्गायत्री छन्दः गणपतिर्देवताम् ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतात् सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनान्वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. हे अथर्वशीर्ष आपण दररोज 21 वेळा म्हटल्यामुळं आपली स्मरणशक्ती वाढते. आपण दररोज गणपतीसमोर किंवा गणपतीसमोर तुम्ही बसा किंवा बसू नका, पण तुम्ही तुमच्या कामात असता तेव्हा तुम्ही 21 वेळा दररोज 21 वेळा तुम्ही हे अथर्वशीर्ष म्हणू शकता. यामुळे लहान मुलांना हे अथर्वशीर्ष शिकवण्यामुळं त्यांची बुद्धी तल्लख बनते. विसरण्याची जी क्षमता असते ती कमी होते. अथर्वशीर्ष हे असं एक ज्ञान म्हणजे असं एक स्तोत्र आहे की ज्यामुळं गणपतीची आपण स्तुती करतो. त्यामध्ये आपण गणपतीला विद्येची देवता आपण मानतो. त्यामुळं गणपती हा विद्येचा स्रोत आहे. आपण कुठलंही काम पहिल्यांदा करताना श्री गणेशाय नमः असं चालू करतो. म्हणून गणपतीची स्तुती आपण दररोज गणपतीची जेव्हा स्तुती करतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की यामुळं आपल्याला वेगळ्या चेतना निर्माण होतात आपल्या अंतर्मनात किंवा आपल्या मेंदूमध्ये. त्यामुळं आपण ह्या अथर्वशीर्ष म्हणत राहावं. दररोज तुम्हाला 21 वेळा होईना 21 वेळा तुम्ही म्हणा किंवा तुम्हाला
जमेल तसं म्हणा, 11 वेळा, 5 वेळा तुम्ही म्हणत राहा. पण 5 वेळा का होईना तुम्हाला 21 वेळा 5 वेळा का होईना पण अथर्वशीर्ष म्हणा. थोडे थोडे दिवसात तुम्ही वाढवत जा. आज तुम्ही 5 वेळा म्हटलात, उद्या तुम्ही 11 वेळा म्हणा, परवा दिवशी 21 वेळा म्हणा. असं तुम्ही वाढवत जा. एक 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 तुम्ही दिवस एक एक वेळ तुम्ही वाढवत जावा. त्यामुळं काय होतं की आपलीसुद्धा ही बुद्धी तलक बनते, विसरण्याची क्षमता कमी होते आणि मन प्रसन्न राहतं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अथर्वशीर्षाचा अर्थसुद्धा बघणार आहोत. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हे जर स्तोत्र अथर्वशीर्ष तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि त्याच्याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत ओम गंग गणपतये नमः.